मनाच्या रथी वळगे, श्रवणाच्या द्वारे निघे, मग शब्दांची या रिघे राना मागी. तोची प्रकृतीचा वगरा, करी त्वचेची या मोहरा. संदर्शित स्वात्मसुखावबोधे, जनस्य ये चांद्रिकायमाने, संसारकालारमोहशान्तये. पुण्डरीकवरदे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. न दिसणे दिसणे नसी मावळवी, दोही झाकिले ते सैंघ पालवी. काय बहु बोलो ते आघवी मुखाची आनी, तो अहोरात्रांचा पैल कडू, कोणे देखावा ज्ञान मार्तंडू. जो प्रकाश्ये विण सुरवाडू प्रकाशाचा, तयाचित सूर्या श्री निवृत्ती. आता नमो म्हणो पुढत पुढती, जे बाधका येई जतसे स्तुती बोलाची या. देवाचे महिमान पाहून या, स्तुती तरी येई जे चांगावया. जरी स्तव्य बुद्धीसी लया जाई जो का. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. मागच्या वेळेला ज्या आपल्या ओव्या झाल्या त्या ओव्या जर पुन्हा वाचल्या आणि तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तुम्ही ते प्रथमच ऐकताय कसे तुमचे चेहरे होतात. हा विषयच तसा आहे. सगळा वेदांत ज्ञानेश्वर महाराजांनी या ओव्यांमध्ये पुरेपूर ठासून असा भरलेला आहे. एकदा ऐकून हे सगळं भागेल असं सांगता येत नाही. दिसणे न दिसणे नसी मावळवी, दोही झाकिले ते सैंघ पालवी. काय बहु बोलो ते आघवी मुखाची आनी. हा सद्गुरु रूपी सूर्य उगवल्यानंतर जे न दिसणं आहे ते म्हणजे अज्ञान, आणि जे दिसणं आहे ते म्हणजे ज्ञान. दिसणे न दिसणे नसी मावळवी. अज्ञान आणि ज्ञान या दोन्हीचा लोप होऊन जातो. दोही झाकिले ते म्हणजे स्वरूपबोध, आत्मबोध हे अज्ञानाच्या आवाक्यात नाहीच, पण ज्ञानाच्याही आवाक्यात नाही. ते अज्ञानाने तर झाकलेलं आहे, पण ज्ञानानेही ते झाकलेलं आहे. दोन्ही पासून जे दूर राहिलेलं आहे ते दोही झाकिले ते सैंघ पालवी. ते फार मोठ्या प्रमाणात आपलं आपण असं प्रगट होऊन जात. काय बहु बोलो ते आघवी मुखाची आनी. त्यामुळे ही उषा, हा उषत काल, ही प्रभात, सद्गुरु रूपी सूर्य उगवल्यानंतर होणारी ही आगळी वेगळीच आहे. तो अहोरात्रांचा पैल कडू, कोणे देखावा ज्ञान मार्तंडू. जो प्रकाशे विण सुरवाडू प्रकाशाचा. अह आणि रात्र, दिवस आणि रात्र या दोन्हींचाही पैलकड असणारा असा तो ज्ञानरूपी सूर्य आहे. हा जो सूर्य आहे, भौतिक सूर्य आहे, त्या सूर्याने अहो आणि रात्र, दिवस आणि रात्र होत जात असतात. पण हा जो सूर्य आहे, या सूर्यामुळं दिवस आणि रात्र या दोन्ही मध्ये देखील हा सूर्य तसाचा तसा प्रकाशमान असतो. रात्रीमध्ये देखील हा सद्गुरु रूपी सूर्य मावळून जात नाही, तो उगवलेलाच असतो.
आणि जेव्हा दिवस असतो तेव्हा देखील हा सद्गुरु रूपी सूर्य उगवलेलाच असतो. सद्गुरु रूपी सूर्याने जे ज्ञान रूपी बोधाचे किरण असतात ते किरण रात्रीमुळे मावळत नाहीत आणि ते केवळ दिवसाच असतात असं नाही, तर रात्र आणि दिवस या दोन्हींनाही ते व्यापून असतात. जो प्रकाश शेविण सुरुवाडू प्रकाशाचा, त्या सूर्याला एक प्रकाश्य अशी गोष्ट आहे, ज्याच्यावर प्रकाश टाकल्यानंतर ती वस्तू प्रकाशित होते, अशी एक वस्तू आहे आणि ती वस्तू तो सूर्य प्रकाशित करत असतो. तर या ज्ञानरूपी सूर्याला प्रकाश्य म्हणजे ज्याच्यावर प्रकाश टाकल्यानंतर मग ती वस्तू उजळून निघेल प्रकाशाने, अशी कोणती बाबच नाही, अशी कोणती गोष्टच नाही. प्रकाश शेविण सुरुवाडू प्रकाशाचा, त्याचा नित्य प्रकाश सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे. कुठंच अज्ञान नाही की त्यामुळं त्या ज्ञानरूपी सूर्य किरणामुळं ते अज्ञान नाहीस होईल. तया चित सूर्या श्री निवृत्ती आता नमो म्हणो पुढत पुढती, अशा प्रकारे शुद्ध जाणीव स्वरूप असं जे केवळ तत्व आहे, ते तत्व म्हणजेच हा आगळा वेगळा असा ज्ञान मार्तंड ज्ञान रूपी सूर्य आहे. ते तत्व स्थूल नाही, ते शुद्ध जाणीव स्वरूप आहे. पण हे जे जाणीव स्वरूप, शुद्ध जाणीव स्वरूप, निखळ अस्तित्व स्वरूप, देहाच्या मनाच्या बुद्धीच्या निरपेक्ष असणारं शुद्ध जाणीव स्वरूप, असं चित स्वरूप, ते चित स्वरूप श्री निवृत्ती या नावाने अस्तित्वात आहे. खरं म्हणजे जर ते चित स्वरूप असेल, शुद्ध जाणीव स्वरूप असेल, तर कशाच्याच निरपेक्ष असेल, देहाच्याही निरपेक्ष असेल, ते नित्य असेल. पण ते नित्य तत्वच एका देहाच्या रूपाने वास करताना दिसतं. तया चित सूर्या श्री निवृत्ती, आणि त्या देहाचं नाव श्री निवृत्ती असं आहे. ते माझे सद्गुरू आहेत. तया चित सूर्या श्री निवृत्ती आता नमो म्हणो पुढत पुढती, त्यांना आता पुन्हा पुन्हा वारंवार नमस्कार करू असं जर म्हटलं तर, जे बाधका येई जतसे स्तुती बोलाचिया, तर त्यांना नमस्कार करू, वारंवार नमस्कार करू असं म्हटलं आणि स्तुती केली तर त्या स्तुतीमध्ये ते तत्व सापडत नाही, जे बाधका येई जतसे स्तुती बोलाचिया. त्याची स्तुती करण्यासाठी म्हणून वाणी असमर्थ आहे. आपली वाणी जेव्हा शब्द उच्चारते तेव्हा चित स्वरूपाचीच ती कळा असते. जेव्हा कोणाचीही वाणी शब्द उच्चारते तेव्हा चित स्वरूपाची ती कळा असते. चित स्वरूपाला, शुद्ध चैतन्याला कार्याकर्ता आवश्यक म्हणून वाणी प्रगट झाली. ही वाणी आणि ही वाणी ज्या अधिष्ठानामधून प्रगट झाली ते अधिष्ठान, अशा दोन गोष्टी आहेत. हे अधिष्ठान हे अत्यंत मूलगामी आहे आणि वाणी ही कितीतरी वरवरची आहे. अशी अत्यंत वरवरची अशी वाणी, अगदी परावाणी म्हटलं तरी देखील ते एक स्फुरण आहे, ती एक स्फूर्ती आहे आणि ती स्फूर्ती शुद्ध चैतन्याची आहे. ही स्फूर्ती, ही वाणी त्या शुद्ध चैतन्याची स्तुती करण्यासाठी असमर्थ आहे. कारण ही वाणी त्या शुद्ध चैतन्यापासून एका विशिष्ट कार्याकरता निर्माण झालेली आहे. ती उलटी ज्याच्यापासून निर्माण झाली त्याचं यथार्थ वर्णन करू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पोटातला गर्भ जसं आईचं वय सांगू शकत नाही, त्याप्रमाणे माझ्यापासून झालेले हे उलटे
मला पूर्णपणाने जाणू शकत नाही. माझ्यापासून झालेले हे माझं वर्णन करू शकतील, पण जे विविध प्रकारचे ऋषी आहेत ते ऋषी देवता या माझ्यापासून झालेले असून माझ्या यथार्थ स्वरूपाचं वर्णन करायला मात्र असमर्थ आहेत. त्यालाच धरून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की स्तुतीला बाधा येते. या ठिकाणी देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येई जे चांगावया जरी स्तव्य बुद्धीसी लया जाईजो का जाईजे का. सद्गुरूंचं महिमान, त्यांचा महिमा वर्णन करत असताना, त्याची स्तुती करत असताना, तो महिमा गात असताना स्तुती तरी येई जे चांगावया जरी स्तव्य बुद्धीसी लया जाईजो का. खऱ्या अर्थाने स्तुती, उत्तम स्तुती त्या वेळेला होईल जेव्हा स्तव्य बुद्धीच लय पावेल. एक स्तवन आहे, एक स्तवन करणारा आहे, आणि ज्याचं स्तवन करायचं असा स्तव्य म्हणून एक पदार्थ आहे. स्तुती, स्तवन करणारा आणि स्तव्य या गोष्टी जेव्हा नाहीशा होतील तेव्हाच खरी स्तुती निर्माण होईल, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येई जे चांगावया जरी स्तव्य बुद्धीसी लया जाईजो का. म्हणून पुढं 18व्या अध्यायामध्ये सद्गुरु स्तवन करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती ओवी येईल जेव्हा आपण 18वा अध्याय पाहणार आहोत. मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधव हाव दिससी तेतुली माव भजो काही. अशी एक सुंदर ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहे. सर्व नेणी जो सर्व नेणीवा जाणीजे मौनाचिया मिठिया. म्हणजे आतापर्यंत मी जे सांगितलं तितकं आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं. जो सर्व नेणीवा जाणीजे, ही ओवी आता आपण पाहणार आहोत. मौनाचिया मिठिया वाणीजे काहीच न होनी आणि जे आपण पया जो. अशी जे खूप मोठी ओवी. माझी अशी कल्पना आहे की ही जी सद्गुरु स्तवन आहेत याच्यावर कोणी प्रवचन केली असतील नसतील, वा न वा अशी स्थिती असेल. याचं कारण असं की याचं निरूपण खरं म्हणजे होऊ शकत नाही. याची प्रवचनं तशी होऊ शकत नाहीत. याच्याशी एकरूपता संभवते पण याची प्रवचनं होऊ शकत नाहीत. आणि जर प्रवचन करायला गेला कोणी एखादा तर तेवढ्या प्रकारे ऐकणारे कोणी भेटत नाहीत. दोन दिवस कोल्हापूरला, 2 दिवस सोलापूरला, 2 दिवस नागपूरला, 2 दिवस बडोद्याला, 2 दिवस अहमदाबादला, 2 दिवस मुंबईला, 2 दिवस पुण्याला, 2 दिवस लोणावळ्याला, 2 दिवस नगरला अशी जर प्रवचन करत असेल कोणी तर समोरचे जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना काहीतरी जमेल, पचेल, रुचेल असंच सांगायला पाहिजे. त्याच्यापेक्षा अधिक सांगता येणार नाही. तुम्ही असा विचार करा की ज्ञानेश्वर महाराजांनी ही स्तवन आधी का बरं नाही लिहिली? पहिल्या अध्यायात, दुसऱ्या अध्यायात, तिसऱ्या अध्यायात का नाही लिहिली? तोच विषय सातत्याने पुन्हा पुन्हा इतका वेळ ऐकल्यानंतर, म्हणजे 15 अध्याय 16 अध्याय असे ऐकल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराजांनी अशा प्रकारची स्तवन करायला सुरुवात केली. कारण आता श्रोते तयार झाले. जे काही तत्वज्ञान होतं ते तत्वज्ञान दुसऱ्या अध्यायापासून ते 15व्या अध्यायापर्यंत सांगून संपलं.
15व्या अध्यायामध्ये इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ असे उद्गार भगवंतांनी काढलेले आहेत। हे गुह्यतम असं शास्त्र माझ्याकडून तुला सांगितलं गेलं। हे गुह्यतम शास्त्र समजून घेऊन, याचा बोध करून घेऊन, इति बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत, तू कृतकृत्य होऊन जावंस आता। अशा रीतीने कृतकृत्यता ज्या गोष्टीमध्ये सामावलेली आहे असं सर्व सांगून झाल्यानंतर 16व्या अध्यायामध्ये एक गुरुस्तवन ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलेलं आहे। एकदम सांगता येणं शक्य नाही। मी जेव्हा इथं ज्ञानेश्वरीची प्रवचनं सुरू केली, प्रथम जेव्हा स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर 97 साली ही ज्ञानेश्वरीची प्रवचनं सुरू झाली, तेव्हा जर सुरुवातीलाच मी हे सांगायला लागलो असतो तर एक श्रोतृवर्ग घडवणं बाकी होतं। मी जे काय सांगतो आहे ते समजणारे श्रोते मिळणं आवश्यक होतं। जेव्हा ते श्रोते मिळाले, वर्षानुवर्ष तुम्ही ऐकत आहात, तेव्हा आता तुमच्या समोर ही गोष्ट सांगणं शक्य आहे। त्याच्या आधी ही गोष्ट सांगणं शक्य नाही। जो सर्व नेणिवा जाणीजे, मौनाचिया मिठिया वाणिजे, काहीच न होनी आणिजे आपण पयाजो। एक जाणीव आहे आणि एक नेणीव आहे, आपण समजून घ्या। जाणीव याचा अर्थ मला समजतं अशा प्रकारचा भाव, आणि नेणीव याचा अर्थ मला समजत नाही अशा प्रकारचा भाव। आपण बहुंशी या दोन भावामध्येच असतो, एक तर जाणीवेमध्ये तरी असतो किंवा नेणीवेमध्ये देखील असतो। जाणीवेचा अहंकार असतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी। ज्याला ज्ञानेश्वरी सांगता येते त्याचा अहंकार जास्त सखोल असतो, जास्त गहन असतो। ज्याला भगवद्गीता सांगता येते त्याचा अहंकार जास्त सखोल असतो, जास्त सघन असतो। अहंकार असतो पण जास्त सखोल असतो। म्हणून ज्ञानेश्वर असं म्हणतात की सज्ञानाच्या कंठाला जास्त झोंबतो हा अहंकार, त्याच्या मानगुटीच बसलेला असतो। तो आता काही ऐकायला तयार होत नाही। जर तुम्ही त्याच्या समोर काही सांगायला गेला तर तो त्याच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानाशी त्याची सतत तुलना करत राहील। त्यामुळे तो असं म्हणेल की हे बरोबर आहे, हे बरोबर नाही, अशी विचारणा त्याच्या ठिकाणी सातत्याने चालू असेल। श्रवण घडणं शक्य नाही। एक प्रवचनकार दुसऱ्या प्रवचनकाराला श्रवणासाठी म्हणून जाऊन बसला असं सहसा होत नाही। आपल्या केंद्रात सोडून तो दुसरीकडे जाऊन बसला आणि प्रवचन ऐकतो आहे असं सहसा होत नाही। कारण प्रवचन ऐकत असताना त्याला असं वाटत राहील की ही गोष्ट याच्यापेक्षा या पद्धतीने सांगायला पाहिजे होती। एक गुरु भक्त दुसऱ्या गुरूंकडे जाऊन तिथं ऐकू शकत नाही, अशा करता ऐकू शकत नाही की त्याच्या मनामध्ये सतत तुलना उभी राहते। ही तुलना त्याच्या अहंकाराचा भाग असते। माझे सद्गुरू असं सांगत होते आणि हे असं नाहीये, असं त्या तुलनेचं स्थूल स्वरूप असतं, पण सूक्ष्म स्वरूप मात्र अहंकाराचं असतं। सद्गुरू आणि दुसरे सद्गुरू हा प्रश्न नसतो, तर माझ्या अहंकाराची ती बाब असते। प्रवचनकार सांगतोय ती गोष्ट खरी की खोटी त्याच्यापेक्षा आणि काय सांगायला पाहिजे अशी बाब नसते, तर बाब असते आपल्या अहंकाराची। त्यामुळे जाणीवेचा भरपूर अहंकार असतो, पण नेणिवेचा देखील मोठा अहंकार असतो। आमच्या खाली
ते रिपेअरिंग वगैरे करणारे, गाडी दुरुस्त करणारे, असे बरेच लोक मॅकॅनिक असे आहेत. त्यांच्यात एकमेकात चर्चा चालू असते. रिक्षावाले येतात, त्यांच्याकडून रिक्षा दुरुस्त करून घेतात, जातात. तर ते एकमेकांशी गप्पा मारत असे तिथं बसलेले असतात. मी एकदा तिथं गाडी पुसत होतो आणि त्यांचं ते गप्पा मारण्याचं काम चालू होतं. लहानपणी तर शाळेत असलेला अमुक अमुक आता परदेशात आहे, फार मोठा झालाय, काय करायचंय, 2-2 वर्षात इथे येत नाही. आई वडील मला भेटतात, ते म्हणतात की आमच्याकडे त्याचं लक्ष नाही, काय करायचंय शिकून. पहिलं सगळं विधान बरोबर होतं की त्यांनी आई वडिलांकडे लक्ष द्यायला पाहिजे, हे विधान बरोबर होतं. त्यांनी परदेशात कायमच जाऊन राहायला नको, हा त्याचा सद्भाव आहे, त्याच्या पक्षी बरोबर होता. पण काय करायचे शिकून, मग आपण नाही शिकलो ते बरोबर आहे, ते बरं आहे, हे विधान मात्र अहंकाराचं. आपण लक्षात घ्या, म्हणजे अहंकार किती सूक्ष्म असतो की हे म्हणजे तिथपर्यंत बरोबर आहे, पण असं करून आम्ही जे तेव्हा उन्हाळक्या केल्या आणि तो शिकत राहिला तर ते सगळंच त्याचं चुकलं आणि आमचंच बरोबर आहे, हा निष्कर्ष मात्र अहंकारामध्ये मोडतो. त्यामुळे नेणिवेचा देखील अहंकार असतो, अज्ञानाचा देखील अहंकार असतो. अहंकाराचा हा खेळ नेणिवेमध्ये आणि जाणीवेमध्ये सतत चालू असतो. आणि जेव्हा अहंकाराची अत्यंत परिशुद्ध अशी अवस्था म्हणजे आत्मस्वरूप असं जेव्हा प्राप्त होतं, तेव्हा जाणीव आणि नेणीव याच्या पलीकडे ती व्यक्ती जाते. ज्ञानेश्वर असं म्हणतात ना हरिपाठामध्ये, जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. ज्ञान आणि अज्ञान, विद्या आणि अविद्या, भ्रांती आणि स्वच्छ जे आहे तसं जग दिसणं, अशा प्रकारचे शब्द आपण नेहमी ऐकत असतो. अज्ञान आणि ज्ञान, दिसणे न दिसणे, दिसणे नसी मावळवी, असं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की जो सर्व नेणिवा जाणीचे, सर्व नेणिवा सर्व अज्ञान जो जाणतो. अज्ञान एका भ्रमामधून, भ्रांतीमधून असं निर्माण होत असतं. जर भ्रम नसेल तर अज्ञान संभवत नाही. आणि जो भ्रमामध्ये आहे त्याला आपण भ्रमामध्ये आहोत असं वाटत नाही. जो अज्ञानामध्ये आहे त्याला आपण अज्ञानामध्ये आहोत याची जाणीव नसते. असे वेदांताचे मूलगामी सिद्धांत आहे. तुम्हाला स्वप्न पडलेलं आहे आणि स्वप्नामध्ये स्वामीजी म्हणत असत तसं तो काळा बोका तुमच्या छातीवर बसून तुमच्या गळ्याला उरखडतोय, गळा त्यांनी धरलेला आहे. आता हे स्वप्न आहे, पण तुम्ही बरळत आहात, तुम्ही ओरडत आहात, तुम्ही किंचाळत आहात. तुम्हाला भ्रम झालेला आहे, तिथं कोणता बोका नाहीये, तो काळा नाहीये, तुमच्या छातीवर बसलेला नाहीये, त्यांनी तुमचा गळा पकडलेला नाहीये, पण तुम्ही ओरडता हे मात्र सत्य आहे. तुम्ही किंचाळत आहात, तुम्ही रडता आहात हे मात्र सत्य आहे. या अज्ञानापासून निवृत्त होण्यासाठी म्हणून तुम्ही जाग होणं हा उपाय आहे. म्हणून जो सर्व नेणिवा जाणीचे, या अज्ञानातून जर बाहेर यायचं असेल तर ज्ञान हेच खडग आहे, जाणून घेणं हाच उपाय आहे. जो सर्व नेणिवा जाणीचे, वेदांताचे सुप्रसिद्ध जे सिद्धांत आहेत, वेदांत
सिद्ध करण्यासाठी म्हणून मांडले गेलेले असे सिद्धांत, विवर्तवाद. एक असताना एकाची प्रचिती होणं याला विवर्तवाद असं म्हणतात. उदाहरणार्थ, रज्जूवर सर्पाची प्रचिती आहे. वेदांताच्या भाषेमध्ये याला रज्जूपहित चैतन्य असं म्हणतात. रज्जूवर सर्प दिसणं याला रज्जूपहित चैतन्य असं म्हणतात. आपण नीट समजून घ्या मी काय सांगतोय. आणि जो पाहणार आहे, ज्ञाता आहे, ज्याला भ्रम झालेला आहे, त्याला अंतःकरणपहित साक्षी चैतन्य असं म्हणतात. आपण म्हणजे हे शब्द जरी अवघड असले तरी तुर्तास लक्षात ठेवा, नंतर विसरून गेलात तरी चालेल, कारण एवढं महत्वाचं ते नाहीये. अशा करता महत्वाचं नाही की एवढ्या अवघड शब्दामध्येच वेदांत लक्षात ठेवायला पाहिजे असं नाही. पण मूळ गोष्ट समजून घेण्यासाठी थोडा वेळ मात्र तुम्ही लक्ष देऊन ऐका. सर्पाची प्रचिती दोरीवर होते, म्हणजे वस्तुतः दोरी असताना त्याला काही एक अशी प्रचिती येण्यासाठी किंवा असा भ्रम होण्यासाठी म्हणून काही गोष्टीची आवश्यकता देखील वेदांतात सांगितलेली आहे. काय तर त्या वस्तूवर जो प्रकाश आहे तो प्रकाश अर्धवट पडलेला असावा. जे अर्धवट उजेड आणि अर्धवट अंधार असा संधी कालाच्या वेळेला हा भ्रम होतो. रज्जूवर सर्पाचा जो आभास होतो तो नेहमी संधी काळामध्ये होतो, जेव्हा प्रकाशाची कमतरता असते अशा वेळेला असतो. म्हणजे प्रकाश स्वच्छ नसला पाहिजे. जर ज्ञानाचा प्रकाश स्वच्छ असेल तर नेणीव हा पदार्थच शिल्लक राहत नाही. पण ज्ञानाचा जर स्वच्छ प्रकाश नसेल तर असं होतं. हा ज्ञानाचा स्वच्छ प्रकाश नसेल तेव्हा एका चैतन्याचेच दोन वर्ग होतात. म्हणजे जाणून घेणारा जो मी आहे तो चैतन्य स्वरूप आहे, त्याचे दोन वर्ग होतात. एक म्हणजे रज्जूपहित चैतन्य किंवा विश्वपहित चैतन्य, आणि दुसरं म्हणजे अंतःकरणपहित साक्षी चैतन्य. आपण एकच असतो, पण आपण एक दोन गोष्टींमुळे पाहत असतो. एक म्हणजे आपल्या ठिकाणी असणारा जो साक्षी भाव आहे तो साक्षी भाव, आणि त्या साक्षी भावामुळं अध्यासित झालेली गोष्ट रज्जूपहित चैतन्य. म्हणजे आता तो तिथं जरी दोरी असली तरी देखील ती सर्पासारखी भासते, आणि त्या सर्पामध्ये देखील प्राण आहे असं वाटतं. मेलेला सर्प नाही तर प्राण असलेला सर्प. असा प्राण असलेला सर्प ही वस्तुतः माझ्याच अंतःकरण चैतन्याची असणारी दुसरी बाजू आहे. मी त्याच्यामध्ये प्राण ओतले, मी त्याला सर्प या रूपाने पाहिला. हा पाहणारा जो ज्ञाता आहे तो ज्ञाता द्विधा झाला, दोन ठिकाणी विभागला गेला. एक म्हणजे अज्ञानाने आपण द्रष्टा आहोत, साक्षी आहोत असं त्यांनी पाहिलं, आणि दुसरं म्हणजे जे पाहतो आहोत तिथं देखील आपल्या चैतन्यामुळे काही आभास निर्माण केला. समजते का मी काय सांगतो ते? अशा दोन गोष्टी निर्माण झाल्या, म्हणून मूळ दोरी असताना तिथं सर्प नावाचा पदार्थ दिसायला लागला. याला विवर्तवाद असं वेदांतामध्ये म्हटलेलं आहे. अशा रीतीने एक मूळ ज्ञाताच, त्या ज्ञात्याला जर आत्मस्मृती असेल तर मग प्रश्नच मिटला. ज्ञात्याला आत्मविस्मृती आहे, त्याला मी देह असं वाटतं, आणि त्याच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य या विश्वाच्या ठिकाणी देखील एक चैतन्य आहे अशा दृष्टीने पाहायला लागला. विश्वोपहित चैतन्य. आता विश्व आहे अशा प्रकारचा एक पदार्थ दिसायला लागला. वस्तुतः ज्ञाताच एक, पण या विश्वाला अध्यासित करून, म्हणजे परमात्म्याला अध्यासित करून, जो बोध आहे, जे ज्ञान आहे त्याला अध्यासित करून म्हणजे झाकून एक वेगळाच पदार्थ पाहायला लागला. त्याला विश्व किंवा जगत असं म्हटलं गेलं. वेदांताचा अंतिम सिद्धांत असा आहे की सगळ्या कल्पित जगताचं अधिष्ठान आत्मा असून द्रष्टाही तोच झालेला आहे.
जेव्हा आत्मा आपल्या स्वतःला द्रष्टा होतो तेव्हा तो समोर एक दृश्य कल्पितो आणि ते दृश्य आणि वेगळा आपण द्रष्टा असे दोन भाग पाडतो आणि जगत आणि मी असे दोन पदार्थ निर्माण होतात. वस्तुतः एक परमात्माच आहे. जो सर्व नेणिवा जाणीचे. आता हा जो भ्रम निर्माण होतो तो भ्रम देखील ज्यांनी जाणला, हा भ्रम आहे म्हणून जाणला. आचार्यांनी असं सांगितलेलं आहे की दिवा आणि रत्न या दोघांच्या ठिकाणी देखील आपली एक स्वतःची प्रभा असते. बरोबर आहे. रत्नाला देखील प्रभा असते आणि दिव्याला देखील प्रभा असते. अगदी दूरवरून पाहणाऱ्या व्यक्तीला त्या दिव्याची प्रभा देखील रत्नाचा बोध करून देण्याची शक्यता आहे. म्हणजे त्या ठिकाणी रत्न आहे असं त्याला वाटतं दृष्टीभ्रमामुळे. दिव्याच्या ठिकाणी रत्न आहे असं वाटतं आणि रत्नाची जी प्रभा आहे त्या प्रभेमुळे देखील त्या प्रभेच्या ठिकाणी म्हणजे रत्न आहे असं वाटतं. दोन्ही ठिकाणी रत्न आहे असा आभास होतो जो पाहणार आहे त्याला. आता जो पाहणारा आहे तो जेव्हा त्याच्या निकट जातो, दिव्याच्या निकट जातो आणि रत्नाच्या निकट जातो, तेव्हा निकट गेल्यानंतर ती प्रभा ज्याची आहे तो दिवा आहे, रत्न नाही असं त्याला समजतं. आणि दुसऱ्या ठिकाणी ही प्रभा ज्याची आहे ते रत्नच होतं असं त्याला बोध होतो. बरोबर आहे. आता हा जो बोध झाला हा बोध प्रभेमुळे झाला, रत्नामुळे नव्हे. कारण आधी प्रभा दिसली आणि मग रत्न दिसली. आधी प्रभा दिसली आणि मग जवळ गेल्यानंतर समजलं की ही जी प्रभा होती तर ती रत्नाचीच होती आणि ते रत्न आहे. म्हणजे रत्न बुद्धीमुळे तो तिथं गेला नाही, तर प्रभेमुळे जी बुद्धी दाखवली गेली त्या बुद्धीमुळे तो त्या ठिकाणी गेला आणि त्याला रत्न आहे असं समजलं. याला सुसंवादी भ्रम असं म्हणतात वेदांतामध्ये. आणि रत्नाच्या ठिकाणी जर दिवा निष्पन्न झाला म्हणजे जवळ गेल्यामुळं जी प्रभा होती तर ती दिव्याची होती असं जेव्हा समजतं तेव्हा त्या ठिकाणी रत्न नसून दिवा आहे असं समजलं. तर पाहणाऱ्यांनी असं बुद्धीत लक्षात घेतलं की आपल्याला रत्न आहे वाटलं पण दिवा निघाला, तर त्या ठिकाणी त्याला विसंवादी भ्रम असं म्हणतात. म्हणजे त्या भ्रमाच्या अंती भ्रमच दोन्ही. प्रभाच प्रत्यक्षतः रत्न दिसलं नाही, प्रभा दिसली. त्या प्रभेमुळे जवळ गेल्यानंतर रत्नाचा बोध झाला अथवा दिव्याचा बोध झाला. पण एका भ्रमाला भ्रमच असताना सुसंवादी भ्रम असं म्हटलं गेलं की ज्या भ्रमामुळं अंती भ्रमच वस्तुतः, पण ज्याचा भ्रम होता तोच पदार्थ सापडला आणि ज्या भ्रमामुळं ज्याचा भ्रम होता त्याच्यापेक्षा विपरीत पदार्थ तिथं होता. आचार्य असं म्हणतात की भ्रमेण त्वम, भ्रमेण अहम, भ्रमेण उपासकाः जनाः, भ्रमेण ईश्वर भावत्वम, भ्रम मूलम इदम जगत. वस्तुतः एका परमात्म्याच्या ठिकाणी मी आणि तू या दोन गोष्टी कल्पिणं हा भ्रम आहे. भ्रमेण त्वम, भ्रमेण अहम, भ्रमेण उपासकाः जनाः. आणि असा तू आणि मी असं द्वैत असताना हे द्वैत नाहीस होण्यासाठी म्हणून उपासना करावी अशी इच्छा झाली हा देखील भ्रमच आहे. कारण वस्तुतः तेच तू आहेस. ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तू जी आहेसी ब्रह्म, अहम आत्मा हे कधीची विसरू नये. मी वस्तुतः आत्मा असताना साधना करून मी आत्मा प्राप्त करून घेईन अशा प्रकारची बुद्धी ठेवणं हाही भ्रमच आहे. भ्रमेण उपासकाः जनाः, भ्रमेण ईश्वर भावत्वम. तसंच सर्व ठिकाणी वस्तुतः ईश्वर असताना ईश्वराचा भाव ठेवून पाहणं हा देखील भ्रमच आहे. पण हा भ्रम कसा आहे की रत्नाची प्रभा आहे, त्या प्रभेच्या अनुरोधाने गेल्यावर रत्न जसं सापडतं तसं या भ्रमामुळं ईश्वर
सापडतो. म्हणून हा सुसंवादी भ्रम. जरी भ्रममूलम इदम जगत असं आचार्यांनी म्हटलं तरी साधनेचा भ्रम आपल्याला भगवत तत्वापर्यंत घेऊन जातो, परमात्मा प्राप्तीपर्यंत घेऊन जातो. आणि खाओ पिओ मजा करो अशा प्रकारे जे जीवन जगलं जातं तोही एक भ्रमच आहे. मजा नाही, काही नाही. ते सगळं नंतर समजतं की मजा काही नाही. त्यामुळे रत्नबुद्धीनी मग नंतर जसा दिवा हातात यावा तसं होतं. याला विसंवादी भ्रम असं म्हणतात. असा जो विसंवादी भ्रम आहे तो भ्रम देखील ज्यांनी जाणून घेतला आणि संवादी भ्रम देखील ज्यांनी जाणून घेतला तो ज्ञाता सर्व जाणीवही जाणतो आणि नेणीवही जाणतो. जो सर्व नेणीवा जाणीच. समजते का आपल्याला मी काय म्हणतोय? असं झालं की रामभाऊंनी आपल्या मुलीनी आपलं लग्न परस्पर ठरवलं हे जाणून घेऊन साखरपुडा उरकून घेतला की तसे फिरू तरी नका, निदान साखरपुडा होऊन देत, मग फिरा आणि लग्न देखील करा. म्हणून साखरपुडा केला आपल्या मुलीचा. आणि साखरपुड्याचा समारंभ झाल्यावर वगैरे त्यांनी आपल्या होणाऱ्या जावयाला असं विचारलं की लग्नाची तारीख कोणती धरायची. तर तो म्हणाला त्याचं आपल्याला काही कळत नाही, ते तुम्ही तुमच्या मुलीलाच विचारा. ते म्हणाले ठीक आहे, लग्न कोणत्या पद्धतीने करायचं, वैदिक पद्धतीने करायचं का पारंपरिक पद्धतीने करायचं. तर ते म्हणाले की ते आमच्या सासूबाईंना तुम्ही विचारा, त्यांना ते सगळं त्या म्हणतील तसं सगळं करायचं. त्यांनी सहज विचारलं की लग्न वगैरे झाल्यानंतर मग तुमच्या उदरनिर्वाहाची सोय काय. तर ते म्हणाले त्याचं आपल्याला काही माहित नाही, ते तुम्ही तुमचं बघून घ्या. हा मनुष्य जसा सर्व नेणीवा जाणतो की सगळी उत्तरं कोणापाशी आहेत हे जाणतो. याला स्वतःला काही माहित नाही, पण आपल्याला जे माहिती नाही ते कोणाला तरी माहिती आहे असं त्याला वाटत राहते. असं ज्या सर्व नेणीवा आहे तो नेणीवा जाणणारा ज्ञाता संवित आपल्याच ठिकाणी आहे. जेव्हा आपण स्वतः संवित होऊन जातो, ज्ञाता होऊन जातो, तेव्हा सर्व नेणीवा जाणल्या जातात. मग जगत देखील भ्रांती आहे असं समजतं आणि उपासना भ्रांती आहे हे देखील समजतं. पण उपासना केल्यानंतर आता तुम्ही तुमच्या पक्षी सुसंवादी भ्रम हा तुम्हाला महत्वाचा आहे. तुम्ही जर म्हणायला लागलात की या सुसंवादी भ्रमानी भ्रमच असेल तर मग उपासना कशाला करायची, तर मग तुम्ही कुठंच जाणार नाही. म्हणून सुसंवादी भ्रम देखील आता तुम्ही धरून ठेवला पाहिजे. आणि तो सुसंवादी भ्रम म्हणजे साधना, सद्गुरूंना शरण जाणं. समर्थ असं म्हणतात की अजन्मा होता निदेला त्याने स्वप्नी स्वप्न देखिला. त्यांनी स्वप्नामध्ये स्वप्न पाहिलं. गाढ झोप होती, कित्येक जन्मांची झोप, कधी जागाच झाला नव्हता, पण त्याच्यात त्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये तो सद्गुरूंना शरण गेला. त्याने स्वप्नी स्वप्न देखिला आणि त्या स्वप्नामध्ये त्यांनी सद्गुरूंचा उपदेश घेतला. सद्गुरूंनी सांगितलं की तेच तू आहेस. आणि तो म्हणायला लागला की मी परिपूर्ण झालो. समर्थ असं म्हणतात तरी तू स्वप्नींचा चेईला नाहीसी बाबा. तरी देखील अजून तू स्वप्नातून जागा झालेला नाहीस. जे सद्गुरूंनी सांगितलं ते तुझ्या प्रचितीचं होण्यासाठी म्हणून तुला अजून वाट पाहायला लागणार आहे. त्यांनी सांगितलं म्हणून तू म्हणतोस की तोच मी आहे, तर ते स्वप्नामधल्या बरळण्यासारखंच आहे. पण जेव्हा तो जागा होईल, जेव्हा त्याला
आपण तेच आहोत याचं ज्ञान होईल तेव्हा मात्र त्यांनी सर्व नेणिवा जाणल्या. जो सर्व नेणिवा जाणीचे, एवढंच झालं आपलं. अजून मौनाची या मिठिया वाणीचे, काहीच न होनी आणीचे आपण बयाजो, हे अजून राहिलेलंच आहे. एक ओवी देखील पुरी होऊ शकत नाही. एका ओवीचं एक चरण देखील पूर्ण नाही झालेलं. कारण सर्व नेणिवा जाणीचे याला अजून एक आयाम आहे, अजून एक दृष्टी आहे. ती दृष्टी म्हणजे जेव्हा सर्व प्रकारे जाणत नाही असं लक्षात येतं तेव्हाच जाणलं जातं, असं उपनिषद म्हणतात. यस्य अमतम तस्य मतम. मला काहीही समजत नाही हे ज्याला समजतं त्याला समजतं, असं उपनिषद म्हणतात. अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम. जो म्हणतो की मी काही जाणलं नाही त्यालाच जाणलं जातं, आणि मी जाणलं असं जर म्हणतो तर ती मात्र नेणीव असते. परमात्मा हा सर्व निषेधावध, काय म्हणायचं, निषेधावधी भूत. स्वामीजी म्हणायचं हे कोणतं भूत कोणतं, वेदांतातले शब्द आहेत. सर्व निषेधांचा सर्व निषेध झाल्यानंतर मग जो अवधी राहतो, म्हणजे सगळं नाही 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 असं झाल्यानंतर जे शिल्लक राहतं, निषेध अवधीभूत. सर्व निषेध झाल्यानंतर देखील जे शिल्लक राहतं तो परमात्मा आहे. ते काय आहे वगैरे आपण पुढच्या वेळेला बघू. जो सर्व नेणिवा जाणीचे, मौनाची या मिठिया वाणीचे, काहीच न होनी आणीचे आपण बयाजो. तया तुझिया उद्देशासाठी पश्यंती. अजून अशा 2-3 ओव्या आहेत, मग तुम्ही याच्यातून सुटून जा. पश्यंती मध्यमा कोटी सुनी परेसेही पाठी वैखरी विरे, अशी अजून एक पुढे ओवी आहे. तया तुते मी सेवकपणे लेववी, बालकेया स्तोत्राचे लेणे. मी सेवकपणा घेऊन, लहान मूल जसं स्तोत्र म्हणतं तसं मी काहीतरी स्तोत्र म्हणतो आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे लहान मुलाचं स्तोत्र आहे. तया तुते मी सेवकपणे लेववी, बालकेया स्तोत्राचे लेणे. सेवकपणाने मी तुम्हाला काही लेणं लेववतो आहे, पण बालबुद्धीने, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते हे उपसाहावेही म्हणता पुणे अद्वैतानंदा. पुन्हा मूळ स्वरूपावर आलेच ज्ञानेश्वर महाराज. हे सहन करा असं जरी म्हटलं तरी आपण अद्वैतानंदात आहात, आपण तर सदैव सहन करत आहात, त्यामुळं तुम्ही हे सहन करा असं म्हटलं तरी उणच आहे. ते कुठेतरी कमीपणाच तुमच्या सहन करण्याला आणण्यासारखं आहे, असं ते म्हणतात. अवघड आहे सगळं. कशी काय ही ज्ञानेश्वरी लिहिली. स्वामीजी म्हणत असत की जर ज्ञानेश्वर महाराज भेटले तर मी इतर काही नाही, पण एवढं तरी त्यांना विचारेन की ते अवघड सगळं जे संस्कृतामध्ये बंदिस्त होतं, तर ते सामान्य लोकांना समजण्यासाठी मी लिहितो आहे अशा प्रतिज्ञेने तुम्ही लिहिली, आणि हे काय लिहून असं मी ज्ञानेश्वर महाराजांना विचारेन, असं ते मौजेने म्हणत असत. आता म्हणजे वेळ संपली, पण ज्ञानेश्वर महाराजांनी हे जे लिहिलं त्याला देखील एक तेजस्वी अशी पार्श्वभूमी आहे. आपण असं लक्षात घ्या की असं न लिहिता जर ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं साधं सरळ लिहिलं असतं, ते काही काही प्राध्यापक असतात ना, ते म्हणतात की आधी आम्ही असं बंबारनिंग करतो विद्यार्थ्यांवर की ती हादरून गेली पाहिजेत, मग त्यांना समजेल अशा भाषेत आम्ही सांगतो. तर ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितल्यामुळं पंडितांना नमवून टाकलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर अनेक उद्दिष्ट असतील की ज्या पंडितांनी त्यांची मुंज करावी की करू नये अशी चर्चा केली. या पंडितांनी काय केलं नाही, यांची मुंज करावी की करू नये अशी चर्चा केली या लोकांनी. अशा पंडितांना देखील नमवलं, भक्तीच्या मार्गाला लावलं. अशा पंडितांना नमवण्यासाठी त्यांच्या भाषेत काहीतरी लिहिणं आवश्यक होतं. त्यामुळे सगळी ज्ञानेश्वरी आपल्याकरता, आपल्या भाषेकरता, आपल्याकरता आहे, आपल्या पातळीवर आहे असं समजायचं काही कारण नाही. वेगळ्या वेगळ्या सगळ्यांच्या पातळीवर लिहिल्यामुळं तुम्ही जर योगी असाल, ध्यान मार्गी असाल,
तर असा योग वर्णन करून ठेवला की त्यांना असं वाटलं पाहिजे की हा योगाचाही योग आहे. तुम्ही जर भक्ती मार्गी असाल तर असं भक्तीचा महिमा गायला की मोठे मोठे भक्ताचार्य देखील हात जोडून मान लवून उभे राहिले पाहिजे तुमच्या समोर. आणि तुम्ही जर वेदांती असाल, पंडित असाल, तर त्यांनी तुमच्या पायावर डोकंच ठेवलं पाहिजे. हे सांगायचं कधी आणि कोणत्या वेळेला, तर त्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यात सांगितल्या. त्यामुळे केवळ अवघड आहे वगैरे एवढं म्हणून हे चालणार नाही. हे काय आहे समजूनही घेऊ आणि कशा करता लिहिलं असेल हे देखील आपण जर लक्षात घेतलं तर असं लक्षात येतं की उगीच नाही, जे ज्ञान्यांचेही ज्ञानी, भक्तांचेही आचार्य, जे योगाचे अभ्यास करतात त्यांचेही योगाचार्य, असं जे ज्ञानेश्वर महाराजांना म्हटलं आणि तरीही माऊली, तर ते एवढे सगळे लोक त्यांच्या पुढे नमले, नतमस्तक झाले. असं लिहिल्यामुळे नतमस्तक झाले. जर साधं काही लिहिलं असतं तर मग तुकोबांना काय कमी त्रास झाला? नाही, त्या लोकांनी छळलं आणि अगदी शेवटी मान्य केलं. का तर साध्या सोप्या भाषेत सांगतो यांनी कवित्वाचा याला अधिकारच काय, अशा प्रकारे उद्गार काढले. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत हे एकदा वाचल्यानंतर सगळे नतमस्तक झाले. पंडित ज्याच्या पुढे शरण आले त्या या ओव्या आहेत, हे निश्चित. विठ्ठल 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 म्हणतो योगी घोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात् परगुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यं इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन पुञ्जीथा मागृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय 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 रघुवीर. आज सायंकाळी 6:30 ते 7:15 या वेळा याच ठिकाणी सद्भक्त डॉक्टर सुनील दादा सावरे यांचं ज्ञानेश्वर